नमस्कार मंडळी. आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. भक्ती, अभंग आणि विठोबांच्या चरणी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन अखंड समर्पित केले ते म्हणजे संत तुकाराम महाराज. यांच्या जीवनात एक असा दिवस आला जो केवळ इतिहासात नव्हे तर भक्तांच्या मनातही चिरंतन कोरला गेला. तो दिवस म्हणजे सदेह वैकुंठ गमन. आणि याच दिवसाला संत तुकाराम बीज म्हणून साजरे केले जाते. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेऊया की या दिवशी घडलेली अद्भुत घटना, जेव्हा तुकाराम महाराज स्वतः विठोबाच्या संकीर्तनात रंगून वैकुंठास निघून गेले. फाल्गुन वैद्य प्रतिपदा शके 1571. सकाळ उजाडली होती. तुकाराम महाराज अंतर्बाह्य हरिरूप झाले होते. देहाचे भान सुटले होते. नामस्मरणात दंग होऊन सारा दिवस गेला. त्यांचे शिष्य संताजी जगनाडे म्हणजेच संतू तेली, गंगाजी बाबा मवाळ, कान्होबा म्हणजेच तुकोबांचे बंधू दिवसभर त्यांच्याबरोबर होते. सकाळपासूनच आजचा दिवस काही वेगळा वाटत होता. तुकाराम महाराजांचा चेहरा तेजपुंज दिसत होता. एकंदरीत ज्या वैकुंठातून ते आले होते तिकडे जाण्याची ओढ त्यांना लागली होती याचे संकेत मिळत होते. तुकाराम महाराज सनकादिक संत, नारद, गरुड, आदिमाया, लक्ष्मी यांच्याशी तन्मय झाले होते. विठ्ठलाचे एकरूप होण्याची आस मनी बळावली होती. मनोमनी ते सनकादिक संतांना आपल्या अभंगातून विनंती करू लागले. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृतावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. याच्याही पुढे सांगायचे तर ते लक्ष्मीलाही काकुळती येऊन सांगू लागले. वेगी आणावा तो हरी, अशी प्रार्थना गरुडाला करू लागले. शेषालाही जागे करा ऋषिकेशा, अशी विनवणी करू लागले. आपल्या करुणा आणि विनवणी करणाऱ्या अभंगातून ते परब्रह्मापर्यंत पोहोचण्याची आस धरू लागले. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे काकुळती, तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. मनोमनी त्यांना जाणवू लागले की त्यांचा इहलोकीचा प्रवास आता संपला आहे. एकंदरीत फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासूनच पूर्ण पंधरवडाच तुकाराम महाराजांच्या पत्नीस याचा बोध झाला होता. फाल्गुन वैद्य प्रतिपदेच्या सकाळपासून त्यांच्या वागण्यातील बदल आणि तेजपुंज चेहरा काहीतरी सांगत होता. शेवटी रात्र झाली. तुकोबांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. ते सावळे मनोहर रूपडे आपल्या हृदयात साठवले. नंतर ते गोपाळपुरातील नांदुरकीच्या वृक्षाखाली आले. संताजी आणि गंगाजीने नमस्कार केला. त्यांना तुकोबांनी क्षेम आलिंगन दिले. इतरांचेही नमस्कार घेऊन तुकोबा कीर्तनासाठी उभे राहिले. विठ्ठल 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 असा टाळ, मृदुंग, चिपळ्या आणि वीणा याच्या गजरात नामघोष सुरू झाला. आज त्यांच्या आवाजातील भावाद्रता सहज ओळखू येत होती. कीर्तन भर रंगात आले होते. आज सर्व श्रोते भाविक कधी नाही एवढे तल्लीन झाले होते. देहभान विसरले होते. या सर्व उत्सवात पहाट केव्हा झाली याचे कोणालाच भान नव्हते. तुकोबा देखील विदेही अवस्थेत असताना गरुडावर बसून समोर भगवान विष्णू अवतरले. त्यांना पाहताच तुकोबांच्या मुखातून आपोआप अक्षरे उमटू लागली. पैल आले हरी, शंखचक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. मुगुट कुंडलाच्या दीप्ती, तेजे लोपला गबसती, मेघश्याम वर्णहरी, मूर्ती डोळस साजिरी. चतुर्भुज वैजयंती गळा, माळ हे रुळती, पितांबर झळके कैसा, उजळल्या दाही दिशा. तुका झालाशे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. असे म्हणतच तुकोबा पुढे चालू लागले. चालताना ते म्हणत होते, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. असे म्हणत असताना फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकोबा सदेह अदृश्य झाले. लोकांना काय घडत आहे हे काहीच कळेना.
सूर्याची किरणे सोनेरी रंग उधळायला लागली होती. तुकोबांच्या आयुष्याचे सोने झाले होते. उसळलेल्या जनसागराला जेव्हा वास्तव माहीत झाले तेव्हा हाताचे चिद्रत्न गळून पडल्याने सर्व शोक करू लागले. संताजी, गंगाजी, कान्होबा हे वेडेपिसे होऊन शोक करू लागले. सर्व गोपाळपुरा हेलावला होता. पंचमीपर्यंत संताजी, गंगाजी आणि कान्होबा करुणा भाकत होते. शिसे भरल्या पावलांनी ते गावात परतले. निळोबा आपल्या अभंगातून म्हणतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणी सकल संता तोषविले. तुकारामांचे वंशज श्रीधर महाराज यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकाराम महाराजांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे. या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक या देहुगावच्या सनदेत आहे, असं श्रीधर महाराजांनी लिहिलं आहे. तुकाराम महाराजांच्या अदृश्य होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. तेव्हा रामशास्त्रींनी निर्णय दिला की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. संत तुकाराम महाराजांनी अखेरच्या अभंगातूनच स्वतःच्या वैकुंठ गमनाची वाणी दिली. आजही त्यांचे अभंग आणि शिकवण आपल्याला भक्तिमार्गावर चालण्याची प्रेरणा देत आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे केवळ इतिहास नसून ते भक्तीचे अनमोल गाठोडे आहे. अशा या थोर संतांना आमचे शतशः वंदन. तर मंडळी, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.